सर्वप्रथम मी आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांना विनम्र अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहिली, या घटनेमध्ये 47 जमाती अनुसूचित जमातीसाठी पात्र आहेत। जे कोळीढोर आहेत, कोळीढोरला 28 नंबर दिलेला आहे। 29 नंबरवर कोळी महादेव आहे आणि 30 नंबरवर कोळी मल्हार आहे। तर कोळीढोर हे नाव कसं पडलं, तर पूर्वी हेलमार कोळी म्हणायचे, दसऱ्याला रेडा मारायचं काम करायचे, म्हणून कोळी हेलमार अशा प्रकारचं नाव होतं। म्हणून ढोर मारायचे म्हणून कोळीढोर नाव। आणि कोळीढोर नाव पडल्यानंतर लोक अस्पृश्य मानायला लागले, नंतर कोळी नाव आले। त्याचप्रमाणे जे महादेवाची पूजा करायचे त्यांना कोळी महादेव नाव पडलेलं आहे। जे मल्हार देवाची पूजा करायचे त्यांना कोळी मल्हार अशा प्रकारचं नाव पडलेलं आहे। म्हणजे तुम्हाला 28, 29 आणि 30 नंबर तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये मोडताय। त्याचप्रमाणे या जमातीला अनुसूचित जमाती म्हणून 1874ला एक कायदा झाला आणि त्यांना इनाम वर्ग 6 अशा जमिनी दिलेल्या। म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी आणि धुळे जिल्हाधिकारीने आदेश काढले की यांच्या साताऱ्यावर आदिवासी अशा प्रकारची नव्हती, कारण की आदिवासींची जमीन इतर आदिवासींकडे जाऊ नये हा उद्देश आहे। तर अशा प्रकारे जर तुमच्याजवळ प्रूफ असतील, कारण की तुम्हाला तुमच्या मुलांना शिकायचं असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे। कास्ट सर्टिफिकेट असूनही उपयोग नाही, तर व्हॅलिडिटी देखील असलं पाहिजे। तर कोणी असो, SC असो, ST असो, OBC असो, हे सर्व मागासवर्गीयामध्ये येतात। तुम्ही पाटील असतील किंवा धनगर असतील, धनगर देखील MP मध्ये येतात, टोकरपुरी ST मध्ये येतात। तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला जातीचं प्रमाणपत्र हवं असतं आणि अशा प्रकारे जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला प्राथमिक शाळेचा दाखला आवश्यक आहे, माध्यमिक शाळेचा दाखला आवश्यक आहे। त्याचप्रमाणे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचे दाखले देखील लागतात। त्याचप्रमाणे गावामध्ये ठराव देखील केले पाहिजेत की या गावामध्ये अमुक अमुक जमातीचे लोक राहतात आणि ही व्यक्ती अमुक जमातीचे अशा प्रकारचं पत्र देखील तुम्ही पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील यांच्याकडून घेतलं पाहिजे। कारण बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात, आम्ही दाखलाच भेटत नाही, कामं भेटत नाही, कारण आपलं कागदपत्र अपूर्ण असतं आणि कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे कास्ट सर्टिफिकेट देत नाही, कारण की आपल्याला ऑनलाईन पाठवावं लागतं। तिथं आजोबा, पंजोबा, काकार पंजोबा, तर त्यावेळी आपल्याला ज्या काही जमिनी असतील किंवा सातारा उतारा असेल तर सातारा उतारा देखील असतो, कारण की आपल्या हजारो पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत। प्रत्येकाकडे 1950 पूर्वीचे पुरावे आणि 1950 पूर्वीचे पुरावे असताना देखील आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही किंवा व्हॅलिडिटी मिळत नाही। प्रत्येक जातीला प्रॉब्लेम आहे, कुठल्या का जातीचा असेल ना, SC असेल, ST असेल, MP असेल, धनगर असतील, कुणबी असतील, तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला त्रास आहे। म्हणून अशा प्रकारचे जर तुम्ही कागदपत्र ओके केलं तर कुणालाही अडचण येणार नाही आणि तुमच्या मुलांना जर कास्ट सर्टिफिकेट मिळालं तर स्कॉलरशिपपासून, नोकरीपासून कोणी वंचित करू शकणार नाही। तर अशा प्रकारे कागदपत्र तुम्ही व्यवस्थित सबमिट करा आणि कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, व्हॅलिडिटी काढून घ्या आणि मुलांना शिकवा। एवढंच ते बोलतोय आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले हे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। या कार्यकर्ता मेळाव्याला रामदास आठवले यांनी संबोधित केले। त्यांनी यावेळी पत्रकारांशी शेरोशायरीतून संवाद साधला। तर राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यात रामदास आठवले यांचा विरोध आहे। राज ठाकरे मनसेच्या झेंड्याचा रंग सारखा बदलत असतात, त्यामुळे राज ठाकरे लांबच बरे। राज ठाकरेंमुळे भाजपाचे नुकसान होणार असल्याचा आरोप आठवले यांनी केला। त्यांच्याशी माझं वैयक्तिक कुठलंही वैर नाही, परंतु त्यांची भूमिका चुकीची असून आधी ते सर्व समाजाला सोबत घेऊन चालायचे, आता मात्र मुस्लिमांनी अनेक समाजाला लांब केला असून हिंदुत्वाच्या बाजूने आहे, त्यामुळे त्यांची भूमिका पटलेली नाही असं रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। मला वाटतं की राज ठाकरे आमच्या महायुतीमध्ये येणार नाही आहे आणि ते येणारे नाही आहेत आणि आम्ही घेणारे नाही आहे, त्यामुळं राज ठाकरे येतील असं वाटत नाही आहे आणि राज ठाकरे येण्यामुळं BJPचं बाहेरच्या राज्यामध्ये नुकसान होऊ शकतं। त्यामुळं
राज ठाकरे यांनी घेतलेल्या ज्या भूमिका उत्तर भारतीयांना विरोध आहे, मुस्लिमांना विरोध आहे, अशा भूमिका घेतलेल्या असल्यामुळं एक तर ते शिवसेनेतून बाहेर निघाल्यानंतर त्याने जो साहेब बनवला होता त्याच्यामध्ये ते निळा रंग होता, हिरवा रंग होता, भगवा रंग होता, पण नंतर त्यांनी सगळे रंग बदललेले आहे. त्यामुळे त्यांना रंग बदलवण्याची त्यांना आदत आहे असं म्हणता येणार नाही. परंतु आता ते हिंदुत्वाचा भुरका घेऊन ते आता मैदानात उतरलेले आहे. राज ठाकरे महाराष्ट्रातले नामवंत असे नेते आहेत, अत्यंत चांगले वक्ते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार तर उद्धव ठाकरे आहेतच आहेत, पण राज ठाकरे सुद्धा त्यांचे वारसदार आहेत आणि त्यामुळं ते येतील असं मला वाटत नाही आहे आणि ते अजून काय त्याचा निर्णय झालेला नाही आहे. पण माझा काय तो व्यक्तिगत त्यांना विरोध नाही, माझं आणि त्यांचं काय दुश्मनी अजिबात नाही आहे. तर ते महाराष्ट्रातले नेते आहेत, ते आमचे भारतीय सिटीजन आहेत, त्यामुळं असा विरोध करण्याची भूमिका माझी अजिबात नाही आहे. वैचारिक भूमिका म्हणून माझा त्याला विरोध आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तहसीलदारांना शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आम्ही सर्व शहादा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आमच्या विविध मागण्यांचं निवेदन आपणास सुपूर्द करत आहे. कमिशन दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळावे, कमिशन 300 रुपये मिळावे, मासिक मानधन रुपये 50,000 पर्यंत करण्यात यावे, माल मोजून मिळावा यासह विविध मागण्या या निवेदनाद्वारे मागण्यात आल्या आहे. यावेळी अरविंद कुवर, राजेंद्र गुरव, VP चौधरी, VM पाटील, SB पाटील, गृहलक्ष्मी महिला सोसायटी, VR पाडवी, ST परदेशी, मनोहर भावसार आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात माजीनगर भागात नूर-ए-इलाही फाउंडेशन मार्फत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुस्लिम समाजातील विविध जमातीतील लोकांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 15 विवाह संपन्न झाले. या मेळाव्यात मुस्लिम समाजातील विविध जमातीतील लोकांनी एकाच मंडपात येऊन लग्न सोहळा यशस्वी केला. या सोहळ्यात वधूकडून 11,000 व वराकडून 10,000 रुपये घेण्यात आले होते. ज्याची परिस्थिती हालाकीची होती अशा कुठल्याही वधूवरांकडून पैसे घेण्यात आले नाही. संपूर्ण खर्च फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला होता. या सामूहिक विवाहात 15 जोडप्यांचे लग्न समारंभ संपन्न झाले. या सोहळ्यासाठी नूर-ए-इलाही फाउंडेशनचे हाजी अल्ताफ मेमन, नूहभाई नूरानी, शकीलभाई अन्सारी, मेहमूदभाई बोरिंगवाले, मजरतभाई अन्सारी, शेख अलीम, शेख कयूम, शेख कलीम, डॉक्टर अजहर पठाण, डॉक्टर सुलतान, रहीमभाई मनियार, शेख मुसाब तेली, हाजी युनिस बागवान, डॉक्टर रिजवान मंसूरी, लियाकत सर, ॲडव्होकेट अल्ताफ अस्मानी आदींचे मदत लाभली. केंद्र सरकारने केलेला हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा निर्मित केला आहे. हा कायदा वाहन चालकांवर अन्याय करणारा असून अगोदर चालकांच्या सुरक्षा कायद्याची प्रथमतः अंमलबजावणी करण्यात यावी. यानंतर हिट अँड रन या नवीन कायद्याची कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यात दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी संघटनेचे विजय शांतीलाल गिरासे, सुनील माणिक बोरसे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील चालक उपस्थित होते. नवापूर येथे प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सूतक काढून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गेल्या 9 दिवसापासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग नवापूर यांच्या 1,10,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्यामार्फत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला ही आंदोलनाबाबत अवगत केले असताना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. तालुका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर आंदोलनाचा आज 10व्या दिवशी सूतक काढून प्रशासनाचा निषेध करण्यात आला होता. बगीचा, करमणूक केंद्र, जलक्रीडासाठी 33.39 लाख, फलोत्पादन करण्यासाठी 28.12 लाख, प्रशासकीय सभागृह, कला दालन बांधण्यासाठी 24.48 लाख, चौपाटी बांधण्यासाठी 4.17 लाख,
शौचालय युनिट इत्यादीसाठी 4.7 लाख असे एकूण 1,10,00,000 रुपयांचा खर्च दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत कागदोपत्री पुराव्यासह मंगेश येले यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. नवापूर तहसीलदार यांनी वरिष्ठ कार्यालय कार्यकारी अभियंता नंदुरबार यांच्याशी संपर्क करून आंदोलनाची माहिती दिली असल्याचे सांगत वेळ काढून नेली तरी आंदोलनकर्त्यांनी स्वतः उपकार्यकारी अभियंता नंदुरबार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क केला असता संबंधित विभागाने आंदोलनाबाबत माहिती नसल्याचे सांगितल्याने आंदोलनकर्ते यांनी अखेर थाळी नाद व घोषणा देत सूतक काढून निषेध केला होता. तर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले असून संबंधित विभागाच्या भ्रष्टाचार प्रकरणी 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असून न्यायालयात ही याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. नवापूर नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाने 1,10,00,000 रुपये खर्चून पर्यटन विभाग अंतर्गत सुशोभीकरणाच्या नावाखाली 1,10,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्या भ्रष्टाचाराच्या कामामध्ये 28 लाखाचं तर फळच काढलेलं आहे त्यांनी. तो फळ कुठे दिसत नाहीये आणि या भ्रष्ट कारभाराला जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाने साथ दिलेली आहे आणि या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे. या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार असून येत्या 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि या भ्रष्ट प्रशासनाच्या आज 10व्या दिवशी निषेध म्हणून उत्तर कार्य करत असून त्याच्या सूतक आज मी काढत आहे. आज 3 जानेवारी शिक्षणाच्या आद्यकर्त्या थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आज या दिनाचा औचित्य साधत नंदुरबार शहरातील माईवाडा परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले अन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं प्रतिमा पूजन माई समाज बांधव तसेच लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं करण्यात आलं. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजाचे मोहन माळी, निंबा माळी, पंडित माळी, मधुकर माळी, जगन माळी, सुनील माळी, अप्पा माळी, आनंद माळी, माणिक माळी, विजय माळी, लक्ष्मण माळी, नागसेन पेंढारकर, इजाज भागवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज 3 जानेवारी श्री शिक्षणाच्या आद्यकर्ता थोर समाज सुधारक यांनी शिक्षणाचा वसा हाती घेतला. त्या क्रांतीबाई सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज या परिसरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव तसेच त्यांनी जे कार्य केलेलं आहे यासाठी सर्व उपस्थितांच्या वतीने आम्ही विनम्र अभिवादन त्यांना या ठिकाणी करत आहोत. आणि या निमित्ताने 5 जानेवारीपासून सत्यशोधक या चित्रपटाचे या ठिकाणी नंदनगरीत आगमन होत आहे आणि त्या चित्रपटाला सगळ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा असं आम्ही सर्वांना आवाहन करीत आहोत. पुनश्च आपल्या सर्वांच्या वतीने क्रांतीमाई सावित्रीबाई फुले यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. जय ज्योती, जय क्रांती. नंदुरबार शहरात 20 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या डिलिस्टिंग महारॅलीचे दुष्परिणाम नंदुरबार जिल्ह्यात जाणू लागल्यानं अक्कलकुवा तालुक्यातील ब्राह्मणगाव ग्रामपंचायतने निर्णय केला असून या ठरावानंतर संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे. भारतीय संविधान न्यायालयाचे निर्णय आणि शासनाचे निर्णय यांच्या विरोधात जाऊन ग्राम पातळीवर असेच तालुका आणि जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकारी यांना शासन स्तरावर सूचना निर्मित करून कोणताही असंविधानात्मक ठराव ग्रामसभेला करता येणार नाही असे सरपंचांना, ग्रामसेवकांना आणि ग्रामसभेत उपस्थित राहणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. या मागणीचं निवेदन आज समस्त आदिवासी समाज नंदुरबार जिल्ह्यामार्फत जिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंत कुमार आणि नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आले आहे. यावेळी समस्त आदिवासी समाजाचे दिलीप नाईक, रोहिदास वळवी, पंकज वळवी, मालती वळवी, प्रियंका पाडवी, ईश्वर वसावे आदी उपस्थित होते. नंदुरबार येथे जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने 20 डिसेंबरला एका महारॅलीचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या रॅलीला समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही विरोध केला होता आणि हे महासंमेलन होऊ नये याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावेत अशी आम्ही विनंती केली होती. परंतु त्यांनी ते काय ऐकलं नाही. त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. मागच्या आठवड्यामध्ये बामणगाव तालुका अक्कलकुवा या ठिकाणी जी ग्रामसभा झाली
त्या ग्रामसभेमध्ये त्यांनी असा ठराव केला की जे धर्मांतरित आदिवासी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण द्यायचं नाही, त्यांना त्या ठिकाणी रविवारची भक्ती करू द्यायची नाही, शुक्रवारचा नमाज पडू द्यायचा नाही, त्याचप्रमाणे गावामधल्या कुठल्याही सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायच्या नाही. म्हणजे आदिवासी समाजाने जी मागणी केली होती की या महारॅलीच्या नंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदिवासींमध्ये आणि इतर समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी भाषणं यांनी केलेली आहे. तो त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडेल अशी आम्ही विनंती केली होती, परंतु ती शासनाने ऐकली नाही. म्हणून अशा प्रकारे ठराव झालेला आहे. अशा प्रकारचे ठराव जिल्ह्यामधील कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये होऊ नये यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौक परिसरात आजपासून श्रीमद भागवत सप्ताहाला प्रारंभ झाला. अविनाश जोशी महाराज यांच्या वाणीतून या कथेची सुरुवात झाली आहे. टीव्हीवरील मालिका आणि मोबाईलमधून गुंतून राहण्यापेक्षा संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रत्येक माता भगिनींनी प्रयत्न करावेत. विशेषतः गर्भवती मुली सुनांना कुटुंबातील सासू किंवा आईने भागवत कथा श्रवणासाठी प्रेरित करावे. गर्भातून संस्कार दिल्यास वीर शिरोमणी धर्मवीर महाराणा प्रतापसिंह तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व संस्कार भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील, असे भावपूर्ण उद्गार या भागवत कथेतून वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी काढले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, उपायुक्त विकास मनोज कुमार चौधरी, उपायुक्त डॉक्टर राणी चाटे, उपायुक्त सोनोने, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा RN गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जयवंत उगले, जनजीवन मिशनचे प्रकल्प संचालक MD दस आदी उपस्थित होते. बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपट्टीचे महत्त्व ग्रामस्थांमध्ये पटवून देण्यासाठी व पाणीपट्टीबाबत जाणीव जागृती करण्यासाठी छपाई करण्यात आलेल्या टी-शर्ट व कॅम्पचे विमोचन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी M सावंत कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. आढावा बैठकीत विभागीय आयुक्त गमे यांनी विकसित संकल्प भारत यात्रा, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम व प्रोत्साहनवर बक्षीस वितरण, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन कामांचा आढावा घेतला. या कामांची प्रगती वाढून नंदुरबार जिल्हा मार्च अखेर हागणदारी मुक्त अधिक घोषित करून जिल्हा प्लास्टिक मुक्त घोषित करावा, यासाठी सर्व विभाग प्रमुख व ग्रामसेवक यांनी संघटितपणे काम करावेत अशा सूचना देखील दिल्या. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट सत्यशोधक हा 5 जानेवारी 2024 रोजी नंदुरबार शहरातील अमर सिनेमा चित्रपटगृहात प्रकाशित होणार आहे. याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेद्वारे टीमच्या वतीनं अटल बिहारी वाजपेयी सभागृहात देण्यात आली आहे. समाजाचा रोष पत्करून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी हे महात्मा फुलेंची भूमिका साकारत आहेत, तर सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे या दिसणार आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर या चित्रपटाला बेस्ट ऑटोबायोग्राफीचे 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा दगता जीवन प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार. याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. मी सहाय्यक अभिनेता मुकुंद कुमार नितोने सत्यशोधक चित्रपटाच्या संदर्भात नंदुरबार परिसरातील लोकांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो आहे. हा चित्रपट मी तुमच्या भेटीला 5 जानेवारीला येत आहे आणि नंदुरबारमध्ये हा अमर सिनेमामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आणि हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी बघावा असं आवाहन करण्यासाठी आमची सत्यशोधकची टीम नंदुरबारमध्ये आलेली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की हा सिनेमा चळवळीचा सिनेमा आहे. हा कमर्शियल विषय नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी हा सिनेमा बघावा
आणि चळवळीचे विषय जो ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जो जीवन प्रवास जो प्रामुख्याने यामध्ये मांडलेला आहे, या चित्रपटात दिग्दर्शकांनी मांडलेला आहे, निर्मात्यांनी मांडलेला आहे, तो सर्वांनी जाणून घ्यावा. यामधून आपले प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि हा सिनेमा सर्वांना लाभदायक ठरेल असं मला वाटतं.